माळशिरस तालुक्यातील मगराच्या निमगाव येथे नागपंचमीच्या निमित्ताने वावडी उडवण्याचा पारंपरिक खेळ अगदी मागच्या अनेक पिढ्यांपासून सुरू आहे। आजच्या मोबाईलच्या जमान्यात ही वावडीने येथील तरुणाईला भुरळ पाडली आहे। आज मगराच्या निमगाव येथे शेकडो वावड्या हवेत उडत होत्या। ते पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती। सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील वावडी प्रेमी देखील या महोत्सवात सहभागी झाले होते। 8-10 फुटांपासून 20-25 फुटापर्यंत रंगीबेरंगी वावड्या या महोत्सवात पाहायला मिळाल्या। या वावड्यांवर होय मी हिंदू आहे, तसेच मराठा आरक्षणासाठी चलो मुंबई अशा प्रकारची वेगवेगळे स्लोगन देण्यात आले होते। यामध्ये खास करून महादेवी हत्तींसाठी संपूर्ण महाराष्ट्र अंबानी सोबत लढायला हवा अशा आशयाची वावडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। विशेष म्हणजे माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांनी देखील वावडी उडवण्याचा आनंद घेतला। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मगराच्या निमगाव या ठिकाणी बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीपासून वावडी महोत्सव आयोजित केला जातो। माझ्या मगराच्या निमगावला कुस्तीचं वैभव आहे। त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये शेती क्षेत्रामध्ये निमगावचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं। कृषीभूषण पुरस्कार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार असतील दिले जातात। याच निमगावमध्ये वावडी महोत्सव आम्ही गेल्या 6 वर्षापासून आयोजित करतोय। हा वावडी महोत्सव रोडावर चालला होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये आम्ही निमगाव वावडी व हिरकणी महोत्सव संयोजन समिती तयार केली। त्या माध्यमातून आम्ही हा वावडी महोत्सव गेल्या 6 वर्षापासून भरवतोय। या वावडी महोत्सवामध्ये सोलापूर जिल्हा असेल, शेजारचा पुणे जिल्हा असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल या जिल्ह्यातील जवळपास 125 ते 140 स्पर्धक यामध्ये सहभागी होतात। 5 फुटांपासून 30 फुटापर्यंतच्या वावड्या उडवल्या जातात। या वावड्यावर ज्वलंत प्रश्न मांडले जातात। जसे की एकच उदाहरण मी देऊ शकतो की कोल्हापूर मधलं महादेव हत्ती जी गुजरातला रवाना करण्यात आली, त्याचा देखील आपण मेसेज या ठिकाणी पाहिलाय। तरुण व्यसनाच्या आहारी चाललेत, सोशल मीडियाच्या आहारी चाललेत, त्यापासून बाजूला करून आज माझ्या पाठीमागे 4 ते 5 हजार तरुण आपण मैदानावर खेळताना पाहतात। या वावडी महोत्सवासाठी वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय लोक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, वेगवेगळे लोक यामध्ये सहभागी होतात। मोकळ्या मनानं मैदानावर आनंद घेतात।